व्हेज दालच्या बनवण्यासाठी मी इथे बारीक कोथिंबीर, पुदिना, मेथी आणि आंबट चुका हे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं आहे. त्यानंतर इथे आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट मिक्सरमधून करून घेतली. अख्खा गरम मसाला आणि हा आहे दुधी भोपळा छान स्वच्छ कट करून ठेवला आहे. आणि हा आहे दालचा मसाला. त्यासाठी मी 4 कांदा चिरून घेतला आहे आणि 4 टोमॅटोसुद्धा चिरून ठेवले आहेत. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर लगेच अख्खा गरम मसाला टाकून कांदा टाकला. कांदा छान फ्राय करायचा आपल्याला. थोडासा लालसर कलर येईल तोपर्यंत कांदा ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची अशी मधून कट करून घेतली आहे. कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये लगेच अद्रक लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची सोबतच टाकून छान थोडंसं फ्राय करून घेतलं. ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या टाकून छान मिक्स केलं. त्यानंतर टोमॅटो टाकून त्याला छान एक फिरवून घेतलं. त्यानंतर लगेच दुधी भोपळा टाकून त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हळद आणि मीठ मी आत्ताच टाकलं आहे. मिठाने त्याला पाणी सुटेल आणि त्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची आपल्याला गरज पडत नाही, कारण भाज्यांचंसुद्धा पाणी सुटतं आणि भोपळ्याचं पाणी त्यामध्येच तो भोपळा शिजून जातो. त्यानंतर लगेच जे आपले घरगुती मसाले आहेत ते मसाले टाकून घेतले, जसं की हळद, मीठ, मिरची पावडर, त्याच्यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर, जिरा पावडर हे सगळं मिक्स करून छान त्याला मिक्स केलं. आणि नंतर दालचा मसाला हे पूर्ण एक पाकीट टाकून पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे. तर आपल्या ज्या भाज्यांना जे पाणी सुटणार आहे ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भोपळा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पाणी नाही टाकायची. तर छान असं आपला भोपळा शिजत आला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे टेक्स्चर. आणि त्याला पूर्ण तो भोपळा शिजून झाल्यानंतर ही आहे तुरीची डाळ. ती मी वेगळी शिजवून घेतली होती. त्यामध्ये फक्त मी हळद आणि मीठ टाकून त्याला शिजवून घेतली. तर डाळ शिजून झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये ती ॲड केली. आपला भोपळा पण शिजला होता आणि डाळ शिजवून मिक्स केलं. थोडंसं त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं, कारण की थोडंसं मला तो रस्सा हवा होता, कारण की खूप घट्टही नको. आणि दालच्या बनवताना शक्यतो गरम पाणीच टाका, कारण गरम पाणी चव छान लागते. त्यानंतर इथे मी चिंच भिजवून ठेवली होती. तर चिंचेचं पाणी आणि ही बडीशोप मिक्सरमधनं बारीक करून घेतली होती. खोबऱ्याचा किस हे सुद्धा मी मिक्सरमधनं खोबरं बारीक करून घेतलं आणि ते सुद्धा त्यात ॲड केलं. तर सगळं मिक्स झाल्यानंतर सगळ्यात नंतर त्याच्यावरती टाकलं आहे तूप. एक 4 ते 5 चमच मी तूप टाकलं होतं आणि त्याच्यानंतर छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं छान भोपळ्याचं टेक्स्चरही आलं आहे आणि आपला भोपळा आता शिजवून रेडी झालेला आहे. तर असं काही आपला दालचा रेडी झाला. आणि हा आहे व्हेज मिक्स दालच्या सगळ्या भाज्यावर टाकून आपण बनवलेला.